नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रामदास पोलसवाड, नांदेड जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत नांदेड जिल्हा तालुका हिमायतनगर येथील कार्यालय उपकार्यकारी अभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे. तर या कार्यालयासमोर हिमायतनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर हे उपोषणास बसलेले आहेत. तर त्यांचे नेमक्या प्रमुख काय मागण्या आहेत, काय प्रश्न आहेत हे त्यांना आपण विचारून घेऊ. आता आलो आहोत उपोषणस्थळी. उपोषणाला बसलेले श्री वामनराव पाटील वडगावकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ह्या अगोदरही हे महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्याच्या अगोदरही आपण महाराष्ट्र जीवन न्यूजने बातमी लावली होती. यांच्या उपोषणाला कारने धडक देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित 2 लाईनमॅन विद्युत कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आणि बाकी चौकशी चौकशी लावतो म्हणून असं त्यांना आश्वासन दिलं होतं. त्या अटीवर उपोषण उठलं होतं. त्यानंतर त्यांना योग्य तो न्याय मिळाला नसावा या उद्देशाने बसले असतील. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं हे उपोषणासाठी बसण्याचं कारण काय. वामनराव पाटील, आपण उपोषणाला बसले. अभिषेक भाऊ लुटे, नांदेड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, आणि वामनराव पाटील मिराशे हे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हिमायतनगर. तर हे अशोका बिटकॉम प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत चुकीच्या पद्धतीने कामं झाले आहेत असा तुमचा आरोप आहे. त्याबद्दल काय म्हणणं आहे? आरोप म्हणजे काय, सगळ्याच्या समोर दिसतं चित्र आहे. आज आपण कुठल्याही खेडेगावाला जर पाहिलो, हिमायतच्या बाहेर कुठल्याही रस्त्याला गेलो तर ते रोडच्या बाजूला जे मलमा भरतो ना आपण, साईडपट्टी 4 फुटाची, त्या साईडपट्टीमध्ये जवळजवळ पूर्ण आपल्या हिमायतनगर तालुक्याचा ॲव्हरेज केला तर मला वाटते 4,500 ते 5,000 पोल त्यांनी रोडला एकदम लागून पोलं उभी केलेली आहेत. ते पोलं रोडपासून कमीवरती 50 फूट अंतरावर घ्यावं असे आमचं म्हणणं आहे. बरं, आणि हे दुसरी गोष्ट, जे रोडवर पोलं टाकले ते रोडमध्ये जे मलमा भरला त्या मलम्यात जातं. अशोका बिटकॉमनं केलेलं काम कुठलंच एकही पोल जमिनीत नाही, रोडवर भरलेल्या मलम्यात तातूर मातूर कामं केली आहेत. कटपॉईंटच्या ठिकाणी 2 पोल स्ट्रक्चर नाही, 3 पोल स्ट्रक्चर नाही, असं त्यांनी 100% चुकीचं काम केले. ते थोडंसं इस्टिमेटनुसार काम करण्याची आमची मागणी आहे. बरं, हे वाढीव वीज बिलाबद्दल तुम्ही एक तक्रार व्यक्त केली की बाबा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जनतेला वाढीव वीज बिल येत आहे. तर ते नेमकं आता कसं आहे, MSEBीचं चालू आहे राज, आणि ते आता नवीन मीटर आणले. त्या मीटरमध्ये एखाद्या फॅमिलीमध्ये आता माझ्या उपोषणाच्या स्थळी कालपासून पाहिलो मी, आज जवळपास 4था दिवस आहे. हिमायतनगर प्रॉपरला नवरा बायको, त्याच्या घरात काहीच नाही, फक्त एक बल्ब, एक पंखा, एवढंच असेल तरी 20-20 हजार बिल आलं. पुन्हा यांनी कमी करायला तर कमी करायचं याच्या मनावर आहे. मग ते परिस्थिती पाहून माणसाला कमी करायला येतं. आता ते जास्त ताणून धरलं की मग ते, आता काल एक बाई आली, ती माझ्याकडे 40,000 रुपये बिल होतं. आता ती बाई बिचारी तर रडल्याच्या नंतर मी त्याचं भूमिका ताईट घेतली. त्यांचं घर पाहिलं, एका रूमची जागा होती, 2 महिन्याचं 40,000 रुपये बिल होतं. त्यांनी फक्त 2200-2500 रुपयामध्ये संपून टाकलं. असं लूट जोरात चालू आहे. आणि लोकांकडे कसं लाच म्हणणारे लोक जास्त नाहीत. MSEBीचा मनमानी कारभार चालू आहे. आणि जे बोलतात त्यांचे काम बिलं कमी होतात. जे नाही बोलणारे लोक आहेत, फोनपेला आले की पैसे सेंड करणारे, त्यांच्यापासून असा असणारा मोठा लूट चालू आहे. राहिला विषय मीटरचा, जे नवीन मीटर आलेत ते मीटरसुद्धा बसवताना जे लोक दादागिरीनं बोलणार आहेत किंवा उमरीनं बोलणार आहेत, याच्या संग अरेरेची भाषा बोलणाऱ्याच्या घराला ते मीटर बसवली नाहीत. गोरगरीब शांत कर्मचारी लोक असतील किंवा मग आमचे गोरगरीब शेतमजूरदार असतील, त्यांच्या दरवाजाला मीटर मागारात यांनी बसून यांचा कारोबार चालू केला. परंतु ह्याच्यात मेन इथं नुकसान सगळ्यात जास्त कोणाची वाली, 200 रुपये रोजाची बाई आज 5,000 रुपये 4,000 रुपये बिल भरणार कुठून आहे. हो, ते पाठीमागे एक प्रकरण तुम्ही आणलं होतं, तेच पेपरला लागलं होतं, ते 55,000 रुपये बिल आंदेगावच्या बाईचं, त्यांचं पण काही कारवाई झाली नाही. कारवाई झाली नाही, परंतु बिल कमी केलं म्हणजे काय उपकार केले नाहीत. ते बिल त्या बाईचं त्याच्यामध्ये बी जास्त आहे. एक घर, एक लाईट, एक पंख्याचं बिलच पहिले 500-400 येत होतं. आज या नवीन मीटरमुळे कमी भरती कमीत कमी 4,000-3,500 आलेत. पुन्हा कमी करायच्या नंतर 400-500 रुपये कमी कराले. म्हणजे आपलंच पंचपाळ आपल्यालाच फुकू. याच्या अगोदर तुम्ही उपोषण केले होते, तुमच्या उपोषणाच्या स्टेजला धडक देण्यात आली होती, तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.
मग नंतर तुमच्या उपोषणाला काहीतरी आश्वासनं देऊन उठवण्यात आलं, काहीतरी 2 कर्मचाऱ्यांना निलंबन आणि बाकीच्यावर चौकशी नेमली आणि त्याच्यानंतर आज परत तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ का आली? विषय कसा आहे साहेब, आपण एक हिमायतनगरचा इथला एका शेतकऱ्याचं, शेतकरी म्हणता येणार नाही त्याला आपल्याला, एक लीडर 2 नंबरचे धंदे करून पैसे कमविलेला, इन्व्हेस्टमेंटसाठी त्यानं ते शेती घेतला होता. त्या शेतीमध्ये एका महिन्यातच विहीर घेतला, एका महिन्यातच शेती घेतला, पुन्हा एका रात्रातच डीपी घेतला. अशा काही गोष्टी झाल्या. तर त्या टायमाला आपण उपोषण करताना त्याचं नाव पुढे आलं आणि त्याची डीपी जप्त झाली. त्याच्या मुलांना आपल्या अंगावर गाडी टाकली. परंतु इथं हिमायतनगरला कसं आहे साहेब, इथं लोकशाही नाही, इथं हुकुमशाही आहे. आजपर्यंत त्यानं कार टाकला, रोड पासून जवळपास 50 फूट नाही, 200-250-300 फूट मदत आहे, तिथं माणसाला पैदल येता येत नाही. अशा ठिकाणी त्यांनी माझ्या अंगावर कार टाकला आणि पोलीस प्रशासनाकडे मी ते अर्जही केला. पोलीस प्रशासन म्हणते की मी चौकशी करालो. आता चौकशी करालो म्हणाला काय, मेन रोडला, हायवे रोडला एखादी गाडी मला ठोकून निघून गेली नाही. मधामध्ये उपोषणाच्या स्टेजवर येऊन जर एखादी कार धडकत असेल आणि पोलीस प्रशासन त्याला म्हणत असेल की आम्ही चौकशी करालो, तर सगळे आता पोलीस प्रशासनाची त्यावेळेस पोलीस प्रशासनाचं संरक्षण वगैरे काही नव्हतं का? संरक्षण नव्हतं, परंतु आम्ही त्यांचा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओ मध्ये आरेलीची भाषा आहे, पोलीसवाल्याला सगळंच माहित आहे. परंतु इथं लोकशाही नाही साहेब, इथं हुकुमशाही आहे. जे आपण म्हणतो ना, ज्याचं ते दामावर काम चालते इथं हिमायतनगरला, मग ते पोलीस स्टेशन असो की महावितरण असो. अच्छा अच्छा अच्छा. बरं, त्या पाठीमागच्या उपोषणामध्ये जे तात्काळ कारवाई करून यांनी 14-15 डीपी जप्त केली होती, ते एकच डीपी तात्काळ डीपी आणला होता जप्त केलेला, तर त्या जप्त केलेल्या डीपीचं काय विल्हेवाट झाला, कोण्या कंपनीचे काय आहेत ते त्याच्याबद्दल? मी आता या उपोषणस्थळी बसण्यामागचं सर्वात मोठं आणि मेन कारण तेच आहे, ज्या कंपनीत डीपी तयार झाली त्या कंपनीकडून कुठल्या तरी एजन्सीला विकली असते आणि त्या एजन्सीकडून शेतकऱ्याला लाभ होते. आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा आतापर्यंत तुम्ही 1 महिन्याचा कालावधी घेऊन ते डीपी कोण्या कंपनीची आहे आणि ते कोण्या शेतकऱ्याला गेली, ते पूर्ण त्या डीपीच्या नेम प्लेट आहे, ते फक्त वाचायचं आणि कॅम्प्युटर टाकून नाव शोधायचं काम आहे. त्याच्यासाठी त्यांचं 1 महिना अकाउंट 1 महिना 10 दिवस ओलांडले तरी त्यांना त्या गोष्टीचा शोध लागला नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, ज्याच्या शेतात डीपी होती ते बी तर माणूस मोठा आहे, म्हणजे सांगायची गरजच नाही, खोटंच काही नाही. जाओ यारो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. अहो या MSCBच्या विरोधामध्ये बसलो, प्रॉपरचे लोक अशा करायला म्हणून बसलो. काल भोकरची समिती आली, 2 नेमणूक केले, ते समितीमधले लोक चोर निघाले. आता त्यांनी सुद्धा गुलदस्त्यात ठेवली चौकशी. काय करणार? चौकशी समिती सुद्धा तेच निघाली मिलीभगत. उपोषणकर्ते वामनराव पाटील, मिराशी वडगावकर, त्यांच्यासोबत ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अभिषेक भाऊ लुटे, आणि हे आता आज 4था दिवस आहे, उपोषणावर ठाम भूमिका घेऊन आहेत. आता तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांच्याजवळ पुराव्यासहित 15 डीपी इनलिगल अवैधपणे आहेत आणि आज 4था दिवस संपत असताना सुद्धा एकही माणूस इथं त्यांना भेट द्यायला नाही किंवा चौकशीसाठी आला नाही. हे त्याचे काय बघूया पुढे प्रशासन काय कारवाई करते. मी महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी राम पोलसवाड, कॅमेरा पर्सन अनिल नाईक सोबत, नांदेड.